आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील हडपसर व परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना अखेर आळा बसला असून गुन्हे शाखा युनिट 6 ने रेकॉर्डवरील अट्टल वाहन चोराला त्याच्या साथीदारांसह अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी हडपसर परिसरातून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली होती. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 82/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हडपसर व आजूबाजूच्या भागात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांचा तपास वेगाने सुरू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. बापूराव तुकाराम तुपे चौक अमनोरा पार्क सोसायटीच्या मागील परिसरात 2 युवक हिरो डिलक्स मोटारसायकलसह संशयास्पदरित्या थांबले असल्याचे कळाले. संबंधित दुचाकीला नंबर प्लेट नव्हती आणि ती चोरीची असल्याची माहितीही मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास पथकाने तातडीने सापळा रचून कारवाई केली. यावेळी एक विधिसंघर्षित बालक तसेच पवन तानाजी माने वय 22 वर्षे राहणार डी.वाय. पाटील रोड पार्क विस्टा लोहगाव पुणे व प्रतीक शिवाजी अस्वरे वय 20 वर्षे राहणार चिचगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत अक्षय रमेश भंडारी हा त्यांचा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या फरार आहे. सखोल चौकशीत आरोपींनी हडपसर दिघी आणि चंदननगर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यात हडपसर पोलीस ठाण्यातील अनेक गुन्हे तसेच दिघी आणि चंदननगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील आणखी 2 चोरीच्या मोटारसायकलींचाही उलगडा झाला आहे. या कारवाईत एकूण सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल आहेत. फरार आरोपी अक्षय भंडारीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे व मनीषा लोखंडे यांनी केली आहे.